श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या स्वामी संदेशला सुरुवात करते। स्वामी भक्तांनो, तुमच्या समोर 2 अंक आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे। आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 92 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे। स्वामी म्हणतात, बाळा, थकली असशील तरीही थांबू नकोस, रडली असशील तरीही तुटू नकोस, जगाने साथ सोडली तरीही घाबरू नकोस, कारण तुझ्या पाठीशी स्वामी उभे आहेत। वेळ लागेल पण सर्व ठीक होईल, जखमा भरतील, दुःख कमी होईल, फक्त एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ लिहून तर बघ, तुझ्या सर्व समस्या दूर होतील। स्वामींवरची आपली भक्ती अशी असावी की आपण संकटात आहोत हे कळता स्वामी आपल्या मदतीला धावून आले पाहिजेत। आज माझीही अशीच अवस्था आहे। संकट आलं की मी स्वामींना हाक मारते, बाबा आता काय करू, मला काही सुचत नाही, आणि त्या क्षणी माझा पूर्ण विश्वास असतो की माझे स्वामी माझा हात कधी सोडणार नाहीत। भक्ती अशी असावी की स्वामी आपल्या लेकरांसाठी आपल्या पाठीशी उभे राहतील, आणि मला खात्री आहे माझ्यावर स्वामींची तशीच कृपा आहे। म्हणूनच मी नेहमी म्हणते, मी फक्त स्वामींची भक्त नाही, स्वामींची लेक आहे। माणूस जितका कठीण काळातून जातो तितकाच तो आतून मजबूत होत जातो। प्रत्येक अनुभव त्याला काहीतरी शिकवून जातो। एक वेळ अशी येते की त्याच्या मनात कुठल्याच गोष्टीची भीती राहत नाही आणि उद्या काय होईल याचीही त्याला फारशी चिंता राहत नाही। आयुष्यातला सर्वात मोठा गुरु म्हणजे अनुभव। तो कोणत्याही पुस्तकापेक्षा, सल्ल्यापेक्षा आणि परिस्थितीपेक्षा जास्त शिकवतो। म्हणूनच संकटांना घाबरू नका, कदाचित तीच तुमची सर्वात मोठी ताकद घडवत असतील। लोकांची खोटेपणा आणि फसवणूक पाहून त्रास करून घेऊ नका। जेव्हा तुमची कुंडलीतील क्षणी न्याय करायला येतो ना, तेव्हा समोरच्याला स्वतःच्या कर्माची किंमत व्याजासकट मोजावी लागते। लोकांनी तुमच्यावर केलेले अन्याय आणि आरोप पाहून खचून जाऊ नका। एक वेळ कोर्टाचा न्याय चुकू शकतो, पण ब्रह्मांडाचा न्याय कधीच चुकत नाही। जुन्या कष्टाचा आणि सोसलेल्या त्रासाचा योग्य तो न्याय आपल्याला नक्कीच मिळत असते। स्वामी म्हणतात, बाळा, दुसऱ्याचं वाईट करून स्वतःच्या सुखाची अपेक्षा माझ्याकडे कधीच करू नका, कारण जेव्हा कुंडलीतील कर्माचा फेरा फिरतो तेव्हा सगळ्यांना स्वतःच्या चुकांचे प्रायश्चित्त हे करावेच लागते। ब्रह्मांडाची नजर प्रत्येकावर असते। स्वामी म्हणतात, जेव्हा तुमच्याकडे यश आणि सुख असतं तेव्हा सगळे आपले होतात, पण जेव्हा काळाची पावलं उलटी पडतात तेव्हा स्वतःच्या रक्ताची नातीही अनोळखी बनून निघून जातात। ब्रह्मांडाचा प्रत्येक ग्रह या वास्तव्याची साक्ष देतो आणि हीच वेळ माणसाला सगळं शिकवते। सदैव आपल्या स्वामींवर मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा, ते सर्व काही ठीक करतील। आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 93 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे। स्वामी म्हणतात, ज्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिला त्याच्या आठवणीत स्वतःला संपवू नका। जेव्हा एखादी व्यक्ती आयुष्यातून दूर जाते तेव्हा समजून जा, तुमचे त्याच्या सोबतचे कर्माचे ऋण आता संपले आहे। ब्रह्मांड तुम्हाला एक नव्या सुरुवातीसाठी मुक्त करत आहे। प्रत्येक कामात येणारा अडथळा हा तुमचा पराभव नसतो, तर तो ब्रह्मांडाने तुम्हाला चुकीच्या मार्गावरून योग्य मार्गावर आणलेला एक वळसा असतो। तो तुमच्यासाठी याहून काहीतरी मोठं आणि चांगलं नियोजन करत आहे। अपयशाने खचू नका, नवी सुरुवात करा। कोणतीही चूक नसताना जेव्हा तुमच्यावर खोटे आरोप करून चारित्र्यावर कलंक लावला जातो तेव्हा शांत राहा। खोटेपणाचा आडोसा फार काळ टिकत नाही। ज्यांनी चिखलफेक केली आहे किंवा पाठीमागे कट कारस्थाने केली त्यांच्याशी वाद घालून ऊर्जा वाया घालवू नका। तुमची वेळ आणि तुमचे यशच त्यांना त्याची योग्य जागा दाखवून देईल। माणूस कितीही श्रीमंत किंवा हुशार असला तरीही तो काळाच्या आणि ग्रहाच्या चक्रापेक्षा मोठा कधीच होऊ शकत नाही। जेव्हा कुंडलीतील राहू केतू चाल बदलतात तेव्हा एका रात्रीत राजाचा रंग होऊ शकतो। गर्व सोडून जमिनीवर राहा, कारण ब्रह्मांड एका सेकंदात सर्व काही बदलू शकते। परिस्थिती हे एकसारखे कधीच राहत नाही। आज
दुःख तर उद्या सुख, आज सुख तर उद्या दुःख. वेळ आणि परिस्थिती हे नेहमी बदलत असते. हाच निसर्गाचा नियम आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन एका मोटिवेशन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा आपला स्वामी संदेश इथंच थांबवते.